आता सर्वात पहिले आपलं घरगुती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना कांदा भजी बनवूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ना 5-6 कांदे उभे चिरलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। पाणी पूर्ण नितरू द्यायचं त्याचं, म्हणजे कसं पाणी नको आहे कांदा भाज्यांना। आणि आपण इतके कांदे घेतलेले आहेत 5-6। आता त्याच्यामध्ये लागणारं साहित्य तर आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेली। त्यानंतर थोडी आलं लसूणची पेस्ट घेतलेली। त्यानंतर थोडा ओवा टाकलेला आहे आणि आपल्याला तोपर्यंत मी 1 वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया। पाण्याचा वापर न करता आपल्याला ही कांदा भजी बनवायची आहे। खूप छान होतात, तुम्ही पण ट्राय करा अशाच पद्धतीनं। आणि आहे ना हे पूर्ण मिक्स झालं की 5-10 मिनटं आहे ना आपण याला थोडंसं भिजू देऊ। भिजल्यानंतर इतके सुंदर कुरकुरीत भजी होतात ना की बस, तुम्ही पण एकदा ट्राय करा अशाच पद्धतीनं। थोडं पीठ कमी वाटतंय, मी परत थोडंसं पीठ टाकते त्याच्यामध्ये आणि पुन्हा आपण असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचा सगळ्याचा। आणि 5-1 मिनटं आपण याला आहे ना भिजू देऊ। भिजल्यानंतर आहे ना खूप छान भजी होतात। आता खूप छान कलर सुटलेला आहे आपल्या भज्यांनी, तुम्ही बघू शकता। खूप छान ब्राऊन कलर येऊ राहिला बघा, आणि कडकही खूप सुंदर होऊ राहिले। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, खूप छान होता बरं का। तुम्ही बघितले ना किती छान होऊ राहिले, कलर पण छान येतोय बघा। आपली भजी खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। अशाच पद्धतीने पूर्ण भजी काढून घ्यायची। काय खूप सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। पावसाळ्याचं वातावरण आहे, गरमागरम कांदा भजी आणि हिरवी मिरची, आणि काय मग ती मजाच वेगळी असते। तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं काय येते।